न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा। शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत हरिनामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। टाळ मृदंगाचा निनाद, मुखी विठ्ठलाचे नाम आणि डोळ्यांत विठुरायाच्या दर्शनाची आस, असा हा भक्तिमय प्रवास आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या कळसदर्शनाने पूर्णत्वास जातो। एकादशीचा सोहळा संपल्यानंतर वारकरी आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात। मात्र संतांच्या पालख्या थेट परत न जाता प्रथम गोपाळपूर येथे जातात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाला झाल्यानंतरच पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो। ही परंपरा वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मानली जाते। याच संत परंपरेशी जोडलेली, शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली एक आगळी वेगळी परंपरा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरुळ गावात आजही जपली जाते। सद्गुरू स्वरूप सयाजीबुवा महाराजांनी या ठिकाणी जीवंत समाधी घेतल्याची श्रद्धा असून हे देवस्थान पंचक्रोशीतील भाविकांसाठी जागृत आणि श्रद्धास्थान मानले जाते। विशेष म्हणजे गोपाळपूरप्रमाणेच मंगरुळमध्येही गुरुपौर्णिमेनिमित्त गोपाळकाल्याचा भव्य धार्मिक सोहळा पार पडतो। या दिवशी गावातील प्रत्येक घरातून श्रद्धेने 10 ते 15 नारळ सयाजीबुवा महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात। त्यानंतर हे नारळ फोडून त्यातील खोबरे आणि पेढे हजारो भाविकांना प्रसाद म्हणून वाटले जातात। मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात। सयाजीबुवा महाराजांचा विजय असो आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो। जाती, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद न ठेवता सर्वजण या प्रसादाचा लाभ घेतात। त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक एकात्मता, श्रद्धा आणि सामूहिक संस्कारांचे जिवंत प्रतीक ठरतो। नेमकी कधी सुरू झाली ही परंपरा? गोपाळकाल्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे? आणि आजच्या आधुनिक युगातही मंगरुळकर ही शेकडो वर्षांची परंपरा इतक्या भक्तिभावाने कशी जपत आहेत, याचाच आढावा घेतलाय आमच्या विभाग प्रमुख यांनी। पाहूया हा खास रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला भाविक लोक मोठ्या प्रमाणात आळंदी ते पंढरपूर या पायवारीमध्ये जातात आणि ती पायवारी एका सगळे वारकरी गोपाळपूरमध्ये गोपाळकाला करून आपल्या आपल्या मार्गाने लागतात। तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक छोटेसे परंतु महत्त्वाचे मंगरुळ गाव आहे आणि या गावामध्येही प्रत्येक वर्षीप्रमाणे गोपाळकाल्याचे निवेदन केले जाते। आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात इथं या गोपाळकाल्यानिमित्त नागरिक लोक जमलेले आहेत। महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात इथं मंगरुळकर नागरिकांकडून आपण जाणून घेऊया। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। शके 1155 साली या गावाची स्थापना झाली। ही श्री समर्थ सद्गुरू सयाजी महाराज यांनीच या गावाची स्थापना केली पहिल्यांदा आणि तेव्हापासून हा काल्याचा प्रसाद चालू आहे। हा काल्याचा प्रसाद महाराजांनी पंढरपूरमधून आणला। त्या ठिकाणी पांडुरंगाने स्वतः दिला प्रसाद, त्यांना साक्षात घेऊन आणि हा तेव्हापासून आतापर्यंत आज रोजी हा कार्यक्रम असा प्रत्येक वर्षी चालू असतो। काल्याचा प्रसाद या ठिकाणी नेहमी सालाबाद आणि सगळे गाव एकत्रित गुण्यागोविंदाने सगळे नांदतात, येतात, सगळा कार्यक्रम करतात। वर्षातले 2 कार्यक्रम महाराजांचे असतात। एक चैत्र द्वादशीला असतो कार्यक्रम, तो समाधी सोहळा असतो आणि आता हे गुरुपौर्णिमेला हा काल्याचा प्रसाद असतो सगळ्यांचा। हे कुठले आणि इथं कसे आले? मूळचे हे सयाजी महाराज जालना जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले असताना ते एका ब्राह्मण कुटुंबातले आहेत। त्यांना म्हणजे जन्मस्थळ उपरत्ती झाली आणि तेव्हापासून ते घरातनं जे बाहेर पडले ते म्हणजे असं फिरत पुन्हा त्यांनी काशीमध्ये जाऊन सगळा गुरु केला आणि गुरुच्या आज्ञावरनं तीर्थयात्रा करत फिरत या ठिकाणी मुक्कामला आले। या ठिकाणी भाविक लोक त्यांना भेटली आणि त्यांच्या भावनेच्या पोटी ते इथं राहिले। त्या ठिकाणी ते इथंच राहिले, समाधीस्थ झाले। म्हणजे आत्ताच तुम्ही म्हटलं की वर्षातनं 2 वेळा त्यांचा उत्सव असतो। हो, तर हे 2 उत्सवांचं महत्त्व थोडंसं सांगा। चैत्र वद्य द्वादशीला त्यांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे आणि हा आजचा जो कार्यक्रम आहे हा काल्याचा, हा गुरुपौर्णिमेला आषाढी वारीला महाराज वारी करत असताना
त्यावेळेला पांडुरंगाकडं जो काल्याचा प्रसाद आणला त्यावेळेला, आणि तो काल्याचा प्रसाद महाराजांनी तो इथं पुन्हा गावच्या लोकांना दिला, आणि तो काल्याचा प्रसाद कायम गावकरी लोक सगळे गाव एकत्र येऊन हे काल्याचा कार्यक्रम करतात त्या ठिकाणी. किती वर्ष झाले त्यांना जिवंत समाधी घेऊन सयाजी बुवांना? शके 1372 त्यांनी समाधी घेतली. 1372 समाधी घेतली तेव्हापासून न चुकता तुम्ही प्रत्येक वर्षी हा गोपाल काल्याचा आणि त्यांच्या समाधीचा उत्सव करत असता. करत असतो. स्वरूप काय असते तुमच्या यात्रेचं निवेदन कसं असतं? हा सप्त्यामध्ये जो गावकरी म्हणजे सप्त्याचं जे नियोजन आहे ते गावाच्या ह्याच्यातनं म्हणजे हा मानसी पहिलं पूर्वी कसं होतं, पूर्वी एक चिपट गहू आणि एक चिपट डाळ अशा ह्या स्वरूपात तो पोळ्याचा कार्यक्रम म्हणजे नैवेद्य महाराज असण्याचा सगळ्या गावातल्या पंचक्रोशीच्या लोकांना येऊन प्रसाद घेत होते त्या ठिकाणी. असं हे गावकऱ्यांच्या तर्फे सगळ्या त्या ठिकाणी हा सोहळा असतो त्या ठिकाणी. आणि आता कसं झालं हल्लीच्या काळात म्हणजे आता प्रत्येक माणशी 100 रुपये करून आम्ही हा नैवेद्य करतो महाप्रसाद देवाचा, काल्याचा प्रसाद म्हणजे आपल्या ह्याचा सप्त्याचा प्रसाद. महत्व सांगायचं म्हटलं तर आता त्यांनी फार मोठं ह्या गावाबद्दल त्यांनी हे केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, घेतलेलं आहे, आणि त्यांनी ते कार्य गावांचं भरपूर काही तशा प्रमाणात केलेत. म्हणजे कुणाच्या अडचणी काय असतील ते सगळ्यात दूर केलेत. आणि ह्या कामाला हा काल्याचा जो प्रसाद आहे, आजचा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा, त्या दिवशी जो कोण शेतात काम करेल त्याचं कुठलंही पीक येत नाही. फक्त गुरांना चारा पाणी एवढंच करू शकतो. याच्या व्यतिरिक्त कोणी गावातलं कोणी शेतात जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे संपूर्ण मंगरुळ गावचे शेतकरी हे गुरुपौर्णिमेला शेतात जात नाही. फक्त जनावरांचा चारा पाणी तेवढे करतात, बाकीचं कुठलंही काम करत नाही शेतात. आणि जरी त्याने केलं दांडगावाने तर ते सक्सेस होत नाही, येत नाही त्या ठिकाणी. असा एक त्यांचा सिद्धांत आहे महाराजांचा त्या ठिकाणी. तर आपण या सयाजी बुवांची किती वर्षापासून सेवा करताय आणि आपली कितवी पिढी आहे? आता जवळजवळ मला वाटतं 7-8वी पिढी असेल त्या ठिकाणी. शक्य 1300 पासून आहे हो चालू त्या ठिकाणी. सयाजी बुवा महाराजांचं महत्व आणि त्यांची ख्याती ग्रामस्थांकडून आपण जाणून घेतलेली आहे. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.